या श्लोकाद्वारे आपण हे जाणू शकणार आहोत की भगवंतांची पूर्ण कृपा कशी प्राप्त करून घ्यावी. इंद्रिये जेव्हा इंद्रिय विषयांच्या संपर्कात येतात तेव्हा त्या विषयांचा भोग घेण्याची इच्छा तर मनात जागणारच. बरेच जण तीर्थस्थळांना जातात, तेथे पवित्र नद्यांमध्ये स्नान करून स्वतःचे पाप धुतात, परंतु ते पाप कृत्य थांबत नाहीत. भजी बनवून त्याचा अगोदर भगवंतांना भोग दाखवेल आणि मग ती भजी तो प्रसादाच्या रूपात ग्रहण करेल. तर ही सर्व सृष्टी भगवंतांनी बनवलेली आहे, मग ते भजी बनवण्याची सामग्रीही त्यांनीच बनवलेली नाही का? त्या विचलित मनाला संयमित करण्यासाठी हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. आसक्ती म्हणजे स्नेह, प्रेम आणि अनासक्ती म्हणजे द्वेष, तिरस्कार. तर येथे भगवंत सांगतात, दोघेही नोकरी करतात, दोघेही लग्न करतात, दोघेही मुलांना जन्म देतात, दोघेही बाहेर जातात, खरेदी करतात. इस्कॉनची एवढी भव्य दिव्य मंदिरे, त्यातून अतिशय उत्कृष्ट भावना पूर्ण होणारी विग्रह सेवा, त्यांचा उत्कृष्ट शृंगार, त्यांना अर्पण केलेले चविष्ट व्यंजने अर्थात नैवेद्य, गोशाळा, गुरुकुले, मनपूर्वक केलेले नाम संकीर्तन, जगभर उत्साह पूर्ण होत असलेले शास्त्र पुस्तकांचे वाटप, आपल्या संस्कृतीचे संगोपन आणि प्रचार उगाचच होतो का? अशा प्रकारे भक्त भौतिक गोष्टींप्रती आसक्तही नसतात आणि विरक्तही नसतात. तर ते जे काही करतात ते केवळ श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच करतात. गदा युद्धामध्ये कमरेच्या खाली वार करायचा नाही असा नियम जरी असला तरी भीमाने तसे केले, कारण तसे करण्यासाठी भगवंतांनी सांगितले होते. मग तो भक्ताचा अपमान भगवंत कसा काय सहन करतील? गाडी चालवताना सिग्नल लागला तर आपण थांबतो, सिग्नल सुटताच कोठेही जाण्यास आपण स्वतंत्र असतो. रोज नियमित संकेत हरिनामाचा जप करायचा, रोज भगवद्गीता भागवताचे अध्ययन करायचे. लता मंगेशकरांचे उदाहरण घ्या ना. जर ऑफिसमध्ये बॉसच्या सांगण्याप्रमाणे आपण वेळेत प्रामाणिकपणे उत्तम प्रतीचे काम केले तर बॉस पगारही वाढवतोच. त्याचप्रमाणे जीवनात आनंदी राहण्यासाठी